आता विषय काय, मी काय पॉईंट्स लिहून आणले आहेत. जनरली कम्फर्ट झोन लाईफबद्दल लागू होतो. लाईफबद्दल याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो. अशा पद्धतीनं असतं की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मुळात कम्फर्ट झोन म्हणजे इथं जे सांगतोय ना, हे चाललंय, एव्हरीथिंग इज ओके, सिच्युएशन इज अंडर कंट्रोल शब्द जाणीवपूर्वक वापरतो मी. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये सगळं व्यवस्थित चाललंय, मी अभ्यास करतोय, ज्या परीक्षेत तयारी करताय त्या दृष्टिकोनातून, आणि सगळी सिच्युएशन इज अंडर कंट्रोल आहे. लायब्ररीत जातोय, दिवसभर अभ्यास करून हे पुस्तक ते पुस्तक इतके तास अभ्यास करतोय, आणि मग सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, एव्हरीथिंग इज ओके असं जे आहे ना, हे फक्त तुम्हाला वाटत असतं. ॲक्च्युअल तसं नसतं. म्हणजे वाटणं आणि असण्यात फरक आहे ना. आपल्याला स्वतःला जे वाटतं तेच सगळं ओके बरोबर असं न करता आजूबाजूची परिस्थिती बघा. ही जी आहे ना, ही सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, ही सिच्युएशन प्रचंड घातक आहे. दिस इज कॉल्ड ॲज कम्फर्ट झोन. बरं, मग आता जाणीव कशी होईल की आपल्याला याच्यातून की आपण चुकतोय, काहीतरी बदल केला पाहिजे, आणि जाणीव का नाही होतंय त्याचं एक रिझन सांगतो. ह्याच्यामध्ये एकदम आरामात राहणे, समाधान राहणे, सगळ्या गोष्टी सोयीच्या होणे, किंवा अभ्यासामध्ये इझी सब्जेक्ट वाचणे, किंवा जे मला वाटतात त्याच विषयामध्ये फक्त आपण एफर्ट्स देतो, जे टॉपिक्स वाटत आहेत तेच वाचतोय, हे सगळं जे हे कुठंतरी लिहून घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जे वाटतं, ज्या पद्धतीनं वाटतं, जे सोपं जातं, आपण फक्त आणि फक्त त्याच्याकडेच लक्ष देतो आणि तेवढ्यावरच काम करतो. दिस इज कॉल्ड ॲज कम्फर्ट झोन. इवन जेव्हा वाटतं तेव्हाच लायब्ररीत जातो, जितके वेळ बसायचं तितके वेळच बसतो, मनात आलं की लगेच उठून जाणं,